राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन महायुती सरकार स्थापन केलं। शिवाय यात अजितदादा पण सामील झाले। महायुती सत्तेत आल्यापासून जवळपास 2 ते 3 वर्ष झालेत, पण या सत्तेच्या गाभ्यात एक अंतर्गत संघर्ष सातत्याने उफाळून येताना दिसतोय। हा संघर्ष विशेष करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जास्त प्रमाणात दिसला, किंबहुना अजूनही दिसतोय। राजकीय सौजन्य राखण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांकडून होत असला तरीही अनेक घडामोडींमधून हे स्पष्ट होतं की दोघांचं सत्ता केंद्री सामंजस्य केवळ वरवरचं आहे। 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला जोरदार हादरा बसला, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील मोठा गट फोडला आणि भाजप सोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं। महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे देण्याचा निर्णय हा अनेकांच्या दृष्टीने आश्चर्याचा विषय ठरला होता। देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती। त्यानंतर 2024च्या विधानसभेत चित्र बदललं। मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे गेलं आणि उपमुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदेंना देण्यात आलं आणि यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष वारंवार उफाळून आल्याचं दिसलं। शिवाय आता पहलगाम हल्ल्यानंतर फडणवीसांच्या जवळचे आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून महाजन स्वतः काश्मीरला गेले असताना देखील एकनाथ शिंदे पण काश्मीरला गेले। यानंतर फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या, पण आता मात्र फडणवीसांनी शिंदेंच्या महत्त्वाच्या योजनांच्या निधींना कात्री लावल्याचं पाहायला मिळतंय। या योजना कोणत्या आणि आता शिंदेंची नाराजी अजूनच उफाळून येणार का, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या आणि सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या योजनांची मोठ्या थाटात घोषणा केली होती। या योजनांना मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या योजना म्हणून ब्रँडिंग देण्यात आलं, परंतु अवघ्या काही महिन्यातच या योजनांना आर्थिक अडचणींचं ग्रहण लागल्याचं स्पष्ट झालं। राज्य सरकारच्या तिजोरीवर असलेल्या ताणामुळे या काही योजनांचा गाडा सध्या निधी अभावी अडकला आहे असं बोललं जाते। या योजनांमध्ये अशा नावांचा समावेश आहे जे स्वतःच सरकारची प्रतिमा ठरली होती। त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महत्त्वपूर्ण ठरली। ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आरोग्य, स्वावलंबन आणि सुरक्षिततेसाठी मदत करणारी ही योजना। या योजनेला महिला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळालाय। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, यामध्ये युवकांना विविध कौशल्यांसाठी प्रशिक्षण देणारी ही योजना बेरोजगारीवर उपाय म्हणून दाखवली गेली होती। मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विषयक उपकरणे, मदतीची सुविधा, मानसिक आधार यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे। मुख्यमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी, PM किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदतीचं आश्वासन या योजनेअंतर्गत दिलं गेलं होतं। 1 रुपयात पीक विमा योजना, शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात विमा देण्याची घोषणा, ज्याची सुरुवातीला मोठ्या गाजावाजा झाला होता। 2022 मध्ये सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकामागून एक घोषणा करत लोकाभिमुख योजनांचा वर्षाव केला। महिला, युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, कामगार अशा विविध घटकांना आकर्षित करण्यासाठी या योजना मुख्यमंत्री यांच्या लाडक्या योजना या नावाने पुढे आल्या। परंतु या योजना लोकसभेच्या आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याचा एक डाव असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून वारंवार करण्यात आला होता आणि आता कुठेतरी ते सत्यात उतरताना दिसतंय। राज्याच्या अर्थसंकटाचा चेहरा दिवसेंदिवस गडद होत चाललाय। एकीकडे महायुती सरकारकडून सामान्य जनतेसाठी राबवण्यात आलेल्या योजना मोठ्या गाजावाजा करत सुरू करण्यात आल्या होत्या, तर दुसरीकडे आता त्या योजनांच्या भारामुळेच राज्याच्या तिजोरीवर तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा निर्माण झाला आहे असं सरकारचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आता या योजनांच्या निकषांची पुनर्पडताळणी सुरू केली आहे। राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेने अल्पावधीतच लोकप्रियतेचा शिखर गाठला। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही योजना सरकारची फ्लॅगशिप स्कीम ठरली होती, पण आता हीच योजना निधीच्या मर्यादा, अर्थसंकल्पीय कपात आणि नव्याने लावलेल्या निकषांमुळे अडथळ्यात सापडली आहे। 2024-25 मध्ये ही योजना मोठ्या आशेने सुरू झाली, परंतु आता 25-26च्या अर्थसंकल्पात तब्बल 10,000 कोटींची कपात करण्यात आली असून अर्ज केलेल्या 2,57,00,000 महिलांपैकी नेमकं कोण पात्र आहे आणि कोण नाही यावर सरकारने छाननी सुरू केली आहे। या योजनेसाठी प्रारंभी सरकारने 46,000 कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली होती। यातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना थेट आर्थिक मदत देण्याची योजना होती। दरमहा ठराविक रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार
होती. राज्यभरातून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. केवळ काही महिन्यांतच 2,57,00,000 महिलांनी अर्ज दाखल केले, जे एकंदरीतच राज्यातील महिला जनसंख्येच्या मोठ्या भागाचे प्रतिनिधित्व करते. पण हीच गोष्ट सरकारसाठी आर्थिक आव्हान बनली. सध्या अर्थसंकल्पीय धोरणांमध्ये कपात करत योजनेसाठीची तरतूद 46,000 कोटींवरून थेट 36,000 कोटी रुपये इतकी खाली करण्यात आली आहे. हा निर्णय का घेण्यात आला? कारण सरकारच्या हाती आलेला महसूल आणि खर्चाच्या वाढत्या मागण्या यामध्ये फार मोठी तफावत आहे. वाढता कर्जभार आणि इतर योजनांवरील दबाव यामुळे सरकारला ही कपात अनिवार्य वाटली, असं अर्थ विभागानं स्पष्ट केलंय. याशिवाय शिंदेंनी सुरू केलेल्या अजून इतर काही योजनांचा निधी देखील फडणवीस सरकारने कमी केला असल्याचं दिसून येतंय. आता पुन्हा एकदा फडणवीस आणि शिंदे यांच्यातील संघर्ष अजूनच प्रकर्षानं समोर येतोय. या सर्वांवर तुम्हाला काय वाटतं? फडणवीस एकनाथ शिंदेंना आता युतीतून पूर्णपणे डावलण्याचा प्रयत्न करतायत का? यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका.